Hello, hello. This is the My Artifact episode number 2168. आजची तारीख आहे 2 फेब्रुवारी 2021. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट करीब 10 वाजले, 10:30, सॉरी 10 वाजून 22, सॉरी 9 वाजून 22 मिनिट. माझ्या बहिणी इथे डॉग घेतला ऍक्च्युली. ऑलमोस्ट करीब 1 हप्ता झालाय. ओके. आणि हा डॉग घरी आहे. मी कधी असा विचार केला नव्हता का घरी एखादी डॉग वगैरे राहतील. डॉग म्हणजे सम पेट वगैरे. ओके. तर आता तो आहे. गेट टू द पॉइंट. आपण कुठपर्यंत काम आलं आपलं. वेल, मी ट्रिप 9 पर्यंत काल रात्री काम केलं होतं. ओके. त्याच्यानंतर आज दिवसभर मी याच्यावर काम नाही केलं. आज मी याच्यावर काम केलं की कसं आहे की आपण एका ट्रिपमध्ये ऑलमोस्ट करीब 4 सिटीज व्हिजिट करत आहे. ओके. आणि प्रत्येक सिटीमध्ये काही ना काहीतरी लोकेशन्स आहे. कधी कधी ते लोकेशन सिटीमध्ये आहे तर कधी कधी सिटीच्या बाहेर आहे. ओके. तर जेव्हा सिटीच्या आतमध्ये आहे तर काही प्रॉब्लेम नाही. पण समजा जर लोकेशन सिटीच्या बाहेर असेल तर इट वॉज काइंड ऑफ लाईक अ प्रॉब्लेम. म्हणजे म्हणायचं असं आहे की जस्ट लाईक दिल्ली किंवा आग्रा किंवा मथुरामध्ये या साऱ्या गोष्टी बिलकुल हे आहे. ओके. म्हणजे इट्स गुड. येस. बट काही काही सिटी आहेत म्हणजे उटी आहे किंवा अजून काही तामिळनाडू किंवा कर्नाटकच्या काही सिटीज आहे. तिथे जे काही लोकेशन्स आहे ते लोकेशन्स काफी वॅन्डेड किंवा वेकंट आहे. वेकंट म्हणजे खाली आहे. ओके. म्हणजे तिथे आसपास कोणी राहत नाही. कम्प्लिटली निसर्ग आहे आणि काही ह्युमन टच नाही. तर तिथे कसं की राहणं खूप कठीण होऊन जाते. एक एलोरा केव्ज. यस, एलोरा केव्ज आहे की अजंता केव्ज आहे. आय डोंट नो. हा, सॉरी, अजंता केव्ज. येस. तर अजंता केव्जच्या आजूबाजूला अशी कोणतंच हॉटेल नाही जिथे आपण राहू शकतो. म्हणजे ऍटलिस्ट मला ऑनलाईन तरी मला काहीच असं दिसलं नाही. आता ऑफलाईन मध्ये समजा आपण तिथे गेल्यावरच माहित पडेल की तिथे आहे का नाही आहे अवेलेबल वगैरे. कारण काही काही हॉटेलचा तेवढा बजेट नसतो त्यामुळे ते MMT वर सर्व्हिस प्रोव्हाइड नाही करू शकत. बट त्यामुळे ते असे ऑफलाईन चालवतात. तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे ऑन स्पॉट माहित पडेल. बट कसं आहे की जेवढी काही ऑनलाईन याच्यामधून जेवढी मला माहित पडलंय त्याच्यामध्ये मला एवढं माहित पडलंय की अजंता केव्जच्या आसपास असं कोणतंच हॉटेल नाही आहे. ओके. आणि जे काही हॉटेल आहे ते सरळ औरंगाबाद मध्ये आहे, जे की करीब 80 किलोमीटर दूर आहे अजंता केव्जच्या. सो इट वॉज लाईक हे प्रॉब्लेम होऊन जाईल ना. येस, म्हणजे एका लोकेशन साठी आपण 80 किलोमीटर जाणं. ओके. आता जस्ट लाईक फक्त एका दिवसात आपण पूर्ण लोकेशन तर व्हिजिट नाही करू शकत. हा, अजंता केव्ज करू शकतो म्हणा, बट नाही, ऍक्च्युली नाही होणार एका दिवसात. तर नाही, ऍटलीस्ट 2 दिवस लागेल. ते जस्ट लाईक समजा 2 दिवस जरी लागेल तरी एव्हरी डे मला तिथे जाणं, 80 किलोमीटर येणं, 80 किलोमीटर येणं जाणं, तर ऑलमोस्ट करीब 160 किलोमीटर पर डेच्या हिशोबाने समजा 2 दिवस जात आहे तर करीब 320 किलोमीटर तर मला फक्त एक लोकेशन हे करायला जात आहे. सो इट वॉज रिअली खूप मोठा आहे ना या, म्हणजे 320 किलोमीटर. म्हणजे कसं आहे, प्रॉब्लेम हा नाही की मी जाऊ शकत नाही, जाऊ शकेल, पण प्रॉब्लेम हा आहे की टाइम. ओके. कारण समजा जर मी ट्रॅव्हलिंग मध्ये इतका जास्त हे इन्व्हेस्ट करीन तर मग मी तिथे शूट काय करेल. ओके. म्हणजे मानून घे की मला 80 किलोमीटर जाण्यासाठी मला करीब 1.5 घंटा लागत आहे किंवा 2 घंटा लागत आहे. ओके. तर समजा जर 2 घंटे जाणं, 2 घंटे येणं म्हणजे 4 घंटे. ओके. आणि 8 घंटे झोपणं म्हणजे त्याच्यानंतर उरले किती, 8 आणि 4 किती, 12 घंटे. तर उरतात किती, 12 घंटे. तर 12 घंट्यात मला तिथे व्हिजिट करणं, शूट करणं, माहिती करून घेणं, या साऱ्या गोष्टी आय डोंट नो. मला पोट थोडस भरून आलंय. मला आय हॅव टू गो टू द बाथरूम. ओके. वेट, पॉज फॉर द मोमेंट. त्या डॉगला इथेच राहू द्या.
ओके. सो आज केलं काय मी? यस, आज ऍक्च्युली कसं आहे की समजा जर मी एका ट्रिपमध्ये 4 सिटीज कव्हर करत आहे. ओके. तर 4 सिटीमध्ये काही लोकेशन्स पण आहे. ओके. आता काही काही लोकेशन सिटीच्या आतमध्ये आहे तर दॅट इज ओके, तर काही इश्यू नाही. बट काही काही लोकेशन समजा सिटीच्या बाहेर आहे तर प्रॉब्लेम होतात. म्हणजे म्हणजे की सिटीच्या आतमध्ये असेल तर आपण ट्रॅव्हल करू शकतो इझिली. सिटीच्या बाहेर असेल तर डिस्टन्स खूप जास्त होते, त्यामुळे टाइम खूप जास्त जातो. तर माझा असा विचार होता, आता आपण लोकेशनला जवळ तर आणू शकत नाही, नाही हॉटेल जवळ आणू शकत, तर व्हॉट इज एक्झॅक्टली वी हॅव टू डू, म्हणजे आपण करू काय शकतो. तर आपण अशा प्रमाणे प्लॅन करू जेणेकरून काय होईल की जे जवळ जवळचे आहे ते अगोदर करून घेऊ. ओके. ज्यानंतर काय होईल की आपल्याला कन्फ्यूज नाही राहील की आपल्याला एक्झॅक्टली कुठे जायचं. म्हणजे काय होते की मानून घे आपल्याला फतेपूर सिक्री जायचं आहे. ओके. म्हणजे राईट नाव मी आता आग्रामध्ये आहे. ओके. आग्रा ताजमहल, आणि मला आता फतेपूर सिक्री आहे, आणि त्यानंतर 2-3 स्पॉट आहे. तर मला फाइंड आउट करावं लागेल की याच्यापैकी कोणतं स्पॉट आहे जे जवळ आहे. म्हणजे दहाडं मला चेक करावं लागेल वगैरे वगैरे, जे की वेळेवरचं काम आहे. आणि समजा जर मी हे काम वेळेवर करीन तर प्रॉब्लेम होऊन जाईल, कारण टाइम कन्झ्युम होईल. तर बेटर आहे आपण याला अगोदरच करून घेऊ. तर यासाठी मी काय, ज्याप्रमाणे मी सिटीज अरेंज केल्या होत्या की डिस्टन्स किलोमीटर वाईज, कोणती सिटीज कोणत्या सिटीज थ्रू जसं जवळ पडते, त्या हिशोबाने मी लोकेशन पण कॅटेगराईज करतो त्या हिशोबाने. तर मी असा प्रयत्न केला आज. ओके. तर इट वॉज रिअली गुड या. म्हणजे अजूनपर्यंत खतम नाही झालंय, कारण म्हणजे ऑलमोस्ट करीब 25 हे आहे लोकेशन आहे एका ट्रिपमध्ये. 25 नाही, हो 25 लोकेशन आहे. ओके. तर 25 लोकेशनचा प्रत्येक ब्लॉक बनवा आणि त्याला प्रोबॅबिलिटीनुसार त्याला कॅल्क्युलेट करा. इट वॉज टू लॉंग. ओके. असं नाही की हे असं करायचंच आहे म्हणा. या डेफिनेटली जेव्हा आपण हे करू, ट्रॅव्हल करू, तेव्हा ते अशा गोष्टी कराव्याच लागेल. बट आता राईट नो याची गरज नाही आहे. व्हाय? आय एम टेलिंग यू व्हाय. ओके. इट जस्ट लाईक पहिले नाही का, जेव्हा नाही का आपली, म्हणजे इट जस्ट लाईक आता तू ट्रिप 1 स्टार्ट केली आहे ना, तर ट्रिप 1 खतम करून टाक. ओके. आणि फाइंड आउट कर की आपण किती टाइम वाचवू शकतो. समजा जर आपण अशा पद्धतीने जाऊ शकत, डेफिनेटली आपण टाइम तर वाचूच शकून राहिलोय. येस. बट कसं आहे की याला आताच नको करू. येस. जेव्हा नाही का ऍक्च्युअल मध्ये काम सुरू होईल तेव्हा हे काम करायला लावून, तेव्हा तू नको करू काम. तर तुझा मॅनेजर त्याला सांगशील की हे असं करायचं आहे बा, जेणेकरून आपल्याला इझी होईल ट्रॅव्हल करणं. ओके. तर हे खूप दूरची गोष्ट आहे. दूरची गोष्ट म्हणजे जस्ट लाईक जेव्हा आपला प्रोजेक्ट फायनल होईल, त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट होईल, आणि त्याच्यानंतर आपण काम सुरू करू, त्याच्यानंतर ट्रिप 1 खतम झाल्यानंतर ट्रिप 2 साठी राहील. ओके. तर हे आपण आता ट्रिप 1 सुरू केलं, याला खतम करून टाकू. बट आपण जे अगोदरचं काम होतं आपलं, ट्रिप जे सगळ्या ट्रिप अरेंज करणं आहे ते अरेंज करून घेऊ. ओके. म्हणजे पूर्ण बजेट काढून घेऊ, जेणेकरून आपल्याला माहित पडेल की एक्झॅक्टली आपल्याला ट्रॅव्हलिंगचा, हॉटेलचा, इक्विपमेंटचा किती खर्च लागून राहिलाय. तर इट जस्ट लाईक 30 लाख रुपये लागून राहिले याला, इक्विपमेंट्सला. ओके. ज्या इक्विपमेंट्स मला पाहिजे, 20 लाख रुपयाची गाडी, 50 लाख रुपये. आणि समजा जर हॉटेल आणि ट्रॅव्हलिंगचा बजेट पकडला गेला ना, तर ऑलमोस्ट करीब 25 लाख. 25 लाख पेक्षा कमी म्हणजे 20 लाख रुपये होऊन राहिले. ओके. तर ऑलमोस्ट करीब 70 लाख रुपये. ओके. तर 70 लाख रुपये आहे, त्याच्यानंतर उरतात 30 लाख रुपये. हे 30 लाख रुपये आपल्याला पेमेंटसाठी ठेवावं लागेल. ओके. कारण आम्हाला पण काही ना काहीतरी पेमेंट लागेल ना. येस. फ्री मध्ये थोडी काम करणार आहे. जर फ्री मध्ये काम करेल तर प्रॉब्लेम होऊन जाईल. येस. तर असं आपलं बजेट आहे 1 करोड मध्ये. खूप काही असा खूप मोठा बजेट नाही आहे, आणि या 1 करोड प्रोजेक्ट मध्ये आपण खूप काही देऊन राहिलो आहे. सो येस, मला ऍक्च्युली याच्यावर पूर्ण विश्वास आहे. व्हाय? कारण मी याच्यावर खूप डिटेल स्टडी केली आहे. मला माहित आहे की कुठे कुठे खर्च लागेल, कुठे कुठे काय होईल, कशाप्रमाणे कुठे कुठे जाऊ, कसं करू. ओके. हे बघ, जेव्हा नाही का तू डिटेलमध्ये स्टडी करशील ना, तेव्हा तुला माहित पडते, आणि तेव्हा तुझ्यापाशी अशी गोष्ट खूप काही एकदम कठीण राहत नाही. या
म्हणजे समजा तू असा विचार करत आहे की 1 करोड रुपये कोण आहे आणि कोण असा व्यक्ती आहे जो इन्व्हेस्ट करेल 1 करोड रुपये, हे बा तू जे म्हणत आहे ना 1 करोड रुपये हे बहुत ही छोटी रक्कम आहे. ओके, ऍज कम्पेअर टू फिल्म किंवा जस्ट लाईक समजा जर मी एखादी फिल्म जरी बनवतो म्हणलं ना तर त्याला पण 1 करोड पेक्षा वरचा बजेट लागतो. ओके, आपल्याला लेस दॅन 1 करोड लागून राहिला आहे आणि त्याच्यामध्ये आपण फुल देऊन राहिलोय, पूर्ण 100 सिटीज कव्हर करून राहिलो आहे, ट्रॅव्हल करून राहिलो आहे, एक्सपिरियन्स शेअर करून राहिलो आहे. ओके, तर इट इज गुड. तर मला डेफिनेटली वाटतं याच्यावर विश्वास आहे आणि याच्यावर मी काम करेलच. आता प्रॉब्लेम अशी होऊन राहिली आहे की लोक विचारतात की तू काय करून राहिलाय, या व्हॉट इज एक्झॅक्टली यू आर डुईंग. तर तेव्हा माझ्यापाशी काही ऑप्शन राहत नाही का मी काय करून राहिलो. येस, मित्र आहे तर मी त्यांना सांगतो की मी बजेट बनवत आहे. ओके, बट समजा एखादी रॅन्डम व्यक्ती आहे तो विचारत आहे तर मग मी काय सांगू. म्हणा जॉब सुटला, म्हणा दुसरा जॉब पाहत आहे. येस, खूप काही डिटेल मध्ये सांगू नको. जस्ट लाईक तोही व्यक्ती तोही काही असा फारसं जाणून घेणार लाईक नाही वगैरे. दॅट इज ऑल. प्रॉब्लेम का होते राव, म्हणजे मला प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम माझ्या पॅरेंट्सला. ओके, कारण जेव्हा माझ्या पॅरेंट्सला कोणी विचारतात की तुमचा मुलगा काय करत आहे तर दे फील रिअली एम्बॅरस. ओके, व्हाईल जेव्हा ते सांगतात की मुलगा मिहानमध्ये होता, कोरोनामुळे आता घरी आला आणि आता पाहून राहिला बस समथिंग, तर ही फील रिअली एम्बॅरस. आता मी एक्सपिरियन्स केला, माझे फादर गॉट रिअली एम्बॅरस. ओके, तर मला खूप वाईट वाटतं यार की बट इट जस्ट लाईक याच्यात मी काय करू शकतो यार, सांग बरं, याच्यात मी काय करू शकतो. मी करून राहिलोय ना, मी एव्हरीडे ट्राय करून राहिलोय, एव्हरीडे प्रयत्न करून राहिलोय, एव्हरीडे इव्हन बेटर बनवण्याचा प्रयत्न करून राहिलोय. बट या साऱ्या गोष्टी होणार आहेत तर हे बघ, या साऱ्या गोष्टी होतातच. तू किती कंट्रोल मध्ये राहा किंवा काही कर, काही होणार नाही. समज जर तू असं म्हणशील किंवा मोठ्याने म्हणशील का मी निठल्ला आहे, नसा आहे तसं आहे तू, तर त्यामुळे काय आपला पॉइंट ऑफ व्ह्यू कळतो वगैरे वगैरे आणि त्यामुळे गोष्ट अजून जास्त वाढते, जे की ओके. सो जस्ट लाईक माझं म्हणण्याचा उद्देश हाच आहे की या साऱ्या गोष्टी होत आहे, जे होत आहे ते होऊ दे यार. ओके, डोंट लेट टू मच प्रेशर ऑन दिस थिंग. ओके, कारण आपल्याला माहित आहे की आपली व्हॅल्यू काय आहे. हो का, लोक नाही का तुला जज करतात तुझ्या प्रेझेंट थ्रू किंवा तुझ्या पास्ट थ्रू. ओके, बट फ्युचर तू बघितलाय स्वतःचा, तुला माहित आहे का तुला फ्युचर मध्ये तू कोण आहे आणि तू काय करणार आहे. ओके, जे की लोकांनी किंवा पॅरेंट्सनी पण नाही बघितलंय की तुझं फ्युचर काय आहे. ओके, ते जस्ट लाईक तू नाही का असा विचार नको करू की मी फ्युचर मध्ये हा आहे तर मी सम सॉर्ट ऑफ, ओके, दिस इज नॉट अ थिंग. ओके, फक्त काम करत राहा. ओके, इंग्लिश सेशन बद्दल काय झालं आज इंग्लिश सेशन आज रेकॉर्ड नाही केलं. वाय? वेल ऍक्च्युली आज प्रॉब्लेम काय झाला होता की आज दुपारी मला जावं लागलं ते लायसन्सचं काम करायसाठी. लायसन इज इम्पॉर्टंट या, कारण समजा लायसन न राहशील तू ट्रॅव्हल कसा काय करशील. सो बेसिकली लायसन इज इम्पॉर्टंट या. तर लायसन्सचं काम करायचं होतं तर त्यासाठी मी तिकडे गेलो. ते फॉर्म वगैरे भरले सगळे. ओके, आता 8 तारखेला माझा पेपर आहे, पेपर नाही एक्झाम आहे. तर तेव्हा मला 4 व्हीलर चालवून दाखवायची आहे, जे की मी फारशी चालवत नाही, बट चालवावं लागेलच. येस, तर आता भाऊजी आहे, त्यांना त्यांच्यापाशी गाडी आहे तर त्यांना म्हणतो आणि थोडस चालवायला शिकवतो. येस, ऍटलिस्ट रिव्हर्स आणि पार्क कसं करायचं वगैरे वगैरे, म्हणजे जेणेकरून हे होऊन जातील, म्हणजे 8 तारखेचा पेपर थोडा बेटर निघून जाईल. पण 500 किंवा 1000 रुपयाचं पेट्रोल भरून घे आणि प्रयत्न कर की आपण, कारण बिट्टू क्लिअर होऊन जाईल, कारण बिट्टूला गाडी येते, मला किंवा सोनूला दोघांना गाडी येत नाही. प्रॉब्लेम ही आहे. तर ऍटलिस्ट एक्झाम तर क्लिअर व्हायला पाहिजे. असं जर एक्झाम क्लिअर नाही झाली तर पुन्हा डेट वाढेल आणि डेट वाढेल तर प्रॉब्लेम होऊन जाईल. तर म्हणजे जस्ट लाईक पुन्हा डेट एक्सटेंड होईल ना, तर बेटर आहे आपण बरोबर गाडी चालवू. ओके,
So right now, this is it. This is the end. This has been my article episode number 2168. Right now we are at World Maharashtra. Thank you.